So we have started with the द्वितीय तत्पुरुष I think. ओके, द्वितीय तत्पुरुष आपण सूत्र बघितलं. द्वितीय श्रितातीत गमनगतापन्न पतित प्राप्ताधीना रूढ. एवढे वर्ड जर एंडिंग मध्ये असतील तर तो समास कोणता होईल? द्वितीय तत्पुरुष. देअर आफ्टर तृतीय तत्पुरुष, तृतीया समसमान सहित सदृश संपन्न तुल्यहीन रहित वर्जित विकल युक्त. राईट. त्याच्यानंतर ने ई शी द्वारेने विग्रह झाला तरी देखील तृतीय तत्पुरुष होतो. हा, मी हे रिवाइज करून घेतो. यापूर्वी जे विद्यार्थी डायरेक्ट फर्स्ट लेक्चर हेच बघत असतील त्यांना आय वुड रिक्वेस्ट की आधीचे जे 3 भाग झालेले आहेत आपले समासांचे ते बघून घ्या, म्हणजे या लेक्चरची लिंक लागेल. ठीक आहे, म्हणजे तुम्ही हे लेक्चर अटेंड करत असाल तर कम्प्लीट दिस लेक्चर, बट आधीचे जे आहेत ते व्यवस्थित बघा जेणेकरून या लेक्चरची लिंक लागेल. ठीक आहे. सो दॅट वॉज तृतीय तत्पुरुष. चतुर्थी तत्पुरुषाच्या बाबतीत आपण काय बघितलं होतं? इफ अ कंपाऊंड वर्ड इज डिझॉल्व्ड विथ द हेल्प ऑफ साठी इन मराठी. मराठीमध्ये जर एखाद्या सामासिक शब्दाचा विग्रह साठीने झाला तर तो समास होईल चतुर्थी तत्पुरुष. और अ कंपाऊंड वर्ड एंड्स विथ अर्थ, किंवा त्या सामासिक शब्दाचा शेवट कशाने होतो? अर्थाने होतो. मग त्यावेळी आपण त्याला लिहितो चतुर्थी तत्पुरुष. देन आफ्टर आपण पुढचा समास बघितला पंचमी तत्पुरुष. पंचमी तत्पुरुष मध्ये मराठीमध्ये त्याचा विग्रह होतो ऊन हुन पासून. कशाने विग्रह होतोय? ऊन हुन पासून. और एंड्स विथ अनंतरम, नॉट अंतरम. अनंतरम, तदनंतरम, पर्जन्यानंतरम. these were the examples which we have seen. तर हा झाला पंचमी तत्पुरुष. त्याच्यानंतर षष्टी तत्पुरुष आपण बघितला होता. जर मराठीमध्ये त्याचा विग्रह झाला चा ची चेने तर तो होईल षष्टी तत्पुरुष. आणि सप्तमी तत्पुरुष त ई आ किंवा आतवर मध्ये यांनी जर विग्रह होत असेल तर तो समास होईल सप्तमी तत्पुरुष. राईट. सो आणि तत्पुरुषांच्या बाबतीत एक गोष्ट काय सांगितली होती? जो तत्पुरुष असेल त्याच विभक्तीने त्याचा विग्रह होईल. जो तत्पुरुष असेल त्याच विभक्तीने त्याचा विग्रह होईल. म्हणजे द्वितीय तत्पुरुष असेल तर विग्रह होईल द्वितीयेने, तृतीय तत्पुरुष असेल तर विग्रह होईल तृतीयेने, सो अँड सो फोर्थ. राईट. आणि विभक्ती कोणाची वापरायची? तर पहिल्या शब्दाची. त्याच्यानंतर आपण पुढचा समास बघितला असेल नय तत्पुरुष स्टार्ट्स विथ अ न अन. कशाने सुरुवात होते? अ न अन. दोन त्याच्या अटी सांगितलेल्या आहेत. देर आर 2 कंडिशन्स. अ काढल्यानंतर नेक्स्ट वर्ड शुड बी मिनिंगफुल अँड दॅट रिमेनिंग वर्ड शुड बी द अपोजिट ऑफ द कंपाऊंड वर्ड. उरलेला शब्द सामासिक शब्दाचा विरुद्धार्थी असायला पाहिजे. असत्यम. अ काढला, उरलेल्या शब्दाला अर्थ आहे पहिली गोष्ट, आणि दुसरा म्हणजे सत्यम हा असत्यमचा काय? विरुद्धार्थी. इन दॅट केस वी आर गोइंग टू राईट इट डाऊन ऍज नय तत्पुरुष. देअर आफ्टर आपण पुढचा समास बघितला होता प्रादि तत्पुरुष. सुरुवातीला येतात उपसर्ग. ओके, सगळे 22च्या 22 उपसर्ग, त्याच्यामध्ये एवढे काही लक्षात ठेवायची गरज नाहीये. महत्वाचे 2 सु आणि दूर. सु असेल तर विग्रह सुष्टू, दूर असेल तर दुष्ट. त्याच्यानंतर आणखी 3 उपसर्ग त्याच्यात आपण ऍड केले होते. प्रविनीर. प्रविनीर. प्र असेल तर प्रगत, वी असेल तर विगत, आणि नीर असेल तर निगत, निर्गत. ओके, आणि वी असेल तर कधी कधी विशिष्ट पण येतं. सो हे झालं प्रादि तत्पुरुषाच्या बाबतीत. त्यानंतर आपण बघितलं असेल उपपद तत्पुरुष. उपपद तत्पुरुषामध्ये शेवटी क्रियावाचक शब्द येतो. कोण येतं शेवटी? क्रियावाचक शब्द. त्याचंही सूत्र लिहून दिलं असेल तुम्हाला. करिकर गजज्ञस्तव दप जीव पाल उपपद. दॅट वॉज द फॉर्म्युला फॉर उपपद तत्पुरुष. राईट. त्यानंतर आपण बघितलं होतं, हे झालं उपपद तत्पुरुषाच्या बाबतीत. त्यानंतर पुढचा समास आपण बघितला होता कर्मधारय. हे झालं उपपद तत्पुरुषांची सिरीज तिथे संपते. तत्पुरुषांमध्ये टोटल 9 तत्पुरुष समास आहेत आपल्याला अभ्यासायला. त्यानंतर पुढचा समास येतो कर्मधारय. कर्मधारयमध्ये आपण 3 संबंध अभ्यासलेले आहेत. सामान्य नाम विशेष नाम संबंध, कॉमन नाउन प्रॉपर नाउन रिलेशन असेल तर तो होईल कर्मधारय. जस्ट लाईक हिमालय पर्वत, गंगा नदी, अयोध्या नगरी, सो अँड सो फोर्थ. देन त्याच्यानंतर आपण आणि याचा विग्रह करताना बोथ वर्ड्स इन प्रथमा, आणि तिथे मध्ये आपल्याला नाम किंवा शेवटी इव एव असं नाम शब्द वापरायला लागेल जर ते त्याचं नाव असेल तर. कॉमन नाउन प्रॉपर नाउन आहे ना, हिमालय नाम पर्वत. त्याच्यानंतर आपण बघितलं होतं विशेषण विशेष संबंध. जर 2 शब्दांमध्ये विशेषण विशेष संबंध असेल मग त्या केसमध्ये तो समास होईल कर्मधारय. फक्त एंडिंग मध्ये आपल्याला विग्रह करताना वापरायचं आहे इव और दोन्ही शब्द काय होईल? दोन्ही शब्द प्रथमेत आपल्याला वापरायचे, एवढंच करायचं इथे. तिसरा संबंध जो आहे उपमान उपमेय. एका शब्दाची दुसऱ्याला काय केलेली असते? उपमा दिलेली असते. मुखचंद्रम, चंद्रासारखे मुख. याचा विग्रह देखील प्रथमेतच करायचा आहे, फक्त शेवटी इव किंवा एव वापरायचं. हे झालं आपलं कर्मधारयाच्या बाबतीत. त्यानंतर पुढे काय बघितलं होतं का कर्मधारय नंतर? विच वॉज द लास्ट कंपाऊंड वी हॅव डन? मागचं लेक्चर ज्यांनी अटेंड केले असेल
तेवढंच होतं. एवढंच झालंय ना? ठीक आहे, ठीक आहे. कर्मधारयपर्यंत. आता आपण पुढचा समास बघतोय महत्वाचा, 9वी साठी देखील आणि 10वी साठी देखील. पुढच्या समासाचं नाव लिहायचंय आपल्याला इतरेतर द्वंद्व समास. राईट डाऊन द नेम ऑफ द कंपाऊंड. इतरेतर द्वंद्व. इतरेतर द्वंद्व. द्वंद्व शब्दातच लपलेले बघा. द्वंद्व म्हणजे दोन. द्वंद्व म्हणजेच काय असणार आहे? दोन. सिंपल. ओळखायचा कसा? खूप सिंपल आहे. ओळखायचा कसा आहे? खूप सिंपल आहे. पुढे लिहा डॅश करून. मराठीमध्ये जर त्याचा विग्रह कशाने झाला? अँड. मराठीमध्ये नाही, इंग्लिश मध्ये विग्रह कशाने झाला? अँड. जर त्या सामासिक शब्दाचा विग्रह मराठीमध्ये कशाने होत असेल आणि इंग्लिशमध्ये कशाने होत असेल? अँड. पण मी तुम्हाला ऑर्मर सांगतोय, इंग्लिश मीडियमचे जरी स्टुडंट्स असाल, नेव्हर ट्रान्सलेट दी कंपाऊंड वर्ड्स इनटू इंग्लिश. त्याची मी मागच्या लेक्चरमध्ये तुम्हाला काही उदाहरणं देखील सांगितली होती की काय गडबड होऊन जाते. राईट. सो वी स्पॉइल द मिनिंग आणि मग आपल्याला कंपाऊंड शोधणं समजणं देखील खूप डिफिकल्ट होऊन जातं. दॅट्स वाय मग विग्रह करताना आपण तो मराठीत करणार आहे. समजा त्या दोन शब्दांचा विग्रह मराठीमध्ये आणीने झाला तर तो समास आपल्याला ओळखायचा आहे इतरेतर द्वंद्व. राहील लक्षात? एकदम सोपं आहे. आणीने विग्रह व्हायला पाहिजे. आता बघा द्वितीय तत्पुरुष मध्ये कसं आहे? ग्रामगत असं होईल का? ग्राम आणि गत असं नाही होणार. चिंताकुल, चिंता आणि व्याकुळ असं नाही होणार. ठीक आहे. विश्राम स्थानम, विश्राम आणि स्थान. वृक्ष शाखा, वृक्ष आणि शाखा. कला निपुण, कला आणि निपुण असं नाही होणार ना. होईल का? हिमालय पर्वत, हिमालय आणि पर्वत दोघे गेले खेळायला असं काही होईल का? गंगा नदी, गंगा आणि नदी. आणीने जेव्हा तो विग्रह होईल त्याच वेळी त्याला आपल्याला लिहायचंय इतरेतर द्वंद्व. कोणता समास लिहायचा आहे? इतरेतर द्वंद्व. आता जसं बघा राम लक्ष्मणौ, लगेच लिहू नका, आधी लक्ष द्या. राम लक्ष्मणौ. करा बरं याचा मराठीत अर्थ. राम लक्ष्मणौ. राम आणि लक्ष्मण. सो सिंपल, सो सिंपल. लगेच ऑब्वियस मिनिंग बघा. राम लक्ष्मण, राम आणि लक्ष्मण. सो सिंपल. व्हेन आय से लता वृक्षाः, कम ऑन. लता वृक्षाः. लता आणि वृक्ष. लता मीन्स व्हॉट? क्रीपर्स, वेली. वृक्षा मीन्स ट्रीज. झाडं आणि वेली, वेली आणि झाडं असं बोलतात की नाही बोलत? राईट. सो आणीने विग्रह झालाय. मराठीमध्ये त्याचा विग्रह कशाने होईल? आणीने. सो व्हेरी इम्पॉर्टंट. आता इथे तुम्ही कसं हे करू शकता? चेक इट आउट. द्वितीय तत्पुरुष होईल का? द्वितीया शीतातीत गमनगता पन्न पतित प्राप्ता दीना रूढ लक्ष्मण. येतं असं काही? तृतीया समसमान सहित सदृश संपन्न तुल्यहीन रहित वर्जित विकलयुक्त लक्ष्मण. येतं का एंडिंग मध्ये लक्ष्मण कुणाच्या? नाही येते. चेकआउट ऑल द एंडिंग्स. तृतीय तत्पुरुष होईल का? चतुर्थी होईल का? पंचमी होईल का? असं तुम्ही चेक करत चालला. सुरुवातीला अ आलाय का? उपसर्ग आलाय का? एंडिंग मध्ये व्हर्ब आलाय का? तुम्ही सगळं चेक करून घ्या की हा समास आतापर्यंत जे शिकवलेले आहेत त्यांच्यापैकी कोणी होईल का? होत असेल तर ठीक, आपण लिहू तो. पण तसं काही होत नाहीये. सामान्य नाम विशेष नाम असा काही संबंध आलाय का? बघा जरा. राम लक्ष्मण, राम सामान्य, लक्ष्मण विशेषण असं काही आहे? सामान्य नाम विशेष नाम संबंध आहे का? नाहीये ना. काय आहेत ते दोघंही? दोघं काय आहेत? सर भाऊ भाऊ आहे ना, तुम्हाला माहित नाही का? काय आहेत ते दोघं? भावंड, सिबलिंग. अरे ओम तुझ्याकडनं ना. अरे राम लक्ष्मण काय आहेत? 9वी 10वीची मुलं अशी कशी उत्तर देऊ शकतात? नाम. फक्त नाम. वा, फक्त नाम. विशेष नाम. दोन्हीही विशेष नाम आहेत. आपल्याला काय पाहिजे? एक सामान्य नाम, एक विशेष नाम. मागे पुढे कुठे असले चालतील. एक सामान्य नाम पाहिजे, एक विशेष नाम पाहिजे. तसं आहे का? नाही, दोन्ही विशेष नाम आहेत. बरं मग रामाचं लक्ष्मण हे विशेषण आहे असं काही आहे? विशेषण विशेष आहे. रामाला लक्ष्मणाची उपमा दिली आहे. कर्मधारय होईल का? कर्मधारय. चेक इट आउट. अरे होईल का? येस नो मध्ये तर उत्तर देऊ शकता. कर्मधारय होईल का? कारण आता तो शिकवला म्हणून मी त्याला मागे हे करतो. मी ट्राय टू अंडरस्टँड. मी तुम्हाला काय करतोय? व्हॅलिडेट कसं करायचं ते शिकवतोय. म्हणजे आपल्या डोक्यात नेहमी कन्फ्युजन असतं, हा समास कोणता राहील? चेक करा ना तुम्ही सगळे ज्या टर्म्स अँड कंडिशन सांगितल्यात. बट
इन अ सिक्वेन्स. ज्या सिक्वेन्सने मी शिकवतोय ना त्याच सिक्वेन्सने No. तुम्ही चेक करणार. त्या सिक्वेन्सने तुम्ही चेक करणार. आधी तुम्ही द्वितीयापासून चालू करा. द्वितीय तत्पुरुष होईल का, तृतीय तत्पुरुष होईल का, सो अँड सो फोर्थ. असं टॉपसी टर्वी नाही करायचं, मध्येच कुठला तरी चेक केला असं नाही करायचं. तुम्ही सिक्वेन्सने चेक करा. मी अगदी तुम्हाला कर्मधारेपर्यंत चेक करून दिलं. हा, दोन्ही विशेष नाम आहेत, म्हणजे सामान्य नाम विशेष नाम, कॉमन नाउन प्रॉपर नाउन रिलेशन नाहीये. बरं, मग लक्ष्मणाला रामाची उपमा दिली आहे, हा, त्याचे सिमिली और मेटाफोर, तसंही काही दिसत नाहीये. विशेषण विशेष नाही, तसं पण काही नाहीये. हा, बट त्याचा विग्रह आणीने होतो. दॅट्स वाय तो समास कोणता होईल, इतर इतर द्वंद्व. आता मी पुढे विग्रहाच्या बाबतीत जे बोलणार ना ते नीट कान उघडं ठेवून ऐकायचं. हा, प्लीज बी अटेंटिव्ह. सो विग्रह करताना काय करायचं, विग्रह करताना काय करायचं, नीट ऐकाल जरा. पहिली गोष्ट, द्वितीया तृतीया चतुर्थी पंचमी षष्ठी यांच्यापैकी सप्तमी पण यांच्यापैकी कुठली विभक्ती वापरायची का? अरे मी सांगितलं ना बाबांना, मागच्याच लेक्चर मध्ये बोललो. का बरं नाही वापरायची आहे, का बरं नाही वापरायच्या त्या विभक्ती? कारण त्या संपल्या. कुठे? तत्पुरुष मध्ये संपल्या ना. द्वितीय तत्पुरुष असेल तर आपण द्वितीय वापरली, तृतीय तत्पुरुष असेल तर आपण तृतीय वापरली, चतुर्थी तत्पुरुष असेल तर आपण चतुर्थी वापरली, पंचमी तत्पुरुष असेल तर पंचमी, षष्ठी तत्पुरुष असेल तर षष्ठी, सप्तमी तत्पुरुष असेल तर तीन भागापासून मी हेच बडबडतोय. लक्षात कसं येत नाहीये? मग उर्वरित समासांसाठी तुम्हाला काय सांगितलंय? प्रथमा वापरायची. कोणती विभक्ती वापरायला लावली आहे? प्रथमा. ठीक आहे, परंतु आता प्रथमा वापरायची, पण वचन कोणतं वापरायचं ते तर चेक करावं लागेल. हा, मग वचन, मी आता विभक्ती कोणती वापरायची? ऑब्व्हियसली ती प्रथमा वापरायची, त्याच्याबद्दल मी बोलत नाहीये. हा, विग्रह बरोबर प्रथमा, पण वचन कोणतं वापरायचं त्याच्याबद्दल आता मी इथे थोडंसं डिस्कस करतोय. साश इट मीन्स सामासिक शब्द. साश इट मीन्स सामासिक शब्द, कंपाऊंड वर्ड. कंपाऊंड वर्ड. सामासिक शब्द जर द्विवचनात असेल तर विग्रह करताना डिझोल्युशन, विग्रह करताना वापरायचं एक वचन. आणि सामासिक शब्द बहुवचनात असेल तर विग्रह करताना वापरायचं बहुवचन. आता मी एवढं बोलल्यावर किती जणांना कळालं की काय करायचं नेमकं एक्झॅक्टली? कम ऑन, रेज द हँड. किती जणांना कळालं मी काय बोललो? सामासिक शब्द जर द्विवचनात असेल तर विग्रह एकवचनात, सामासिक शब्द बहुवचनात असेल तर विग्रह बहुवचनात. हात वरती करा ना, याची पण काळजी घ्या की मी विचारू शकतो की काय कळालं, उत्तर देता आलं पाहिजे. हा, बोल अर्चित. हो सर, जर का सामासिक शब्द द्विवचनात आला तर आपला विग्रह एकवचनात होईल, आणि जर का तो बहुवचनात आला तर त्याचा विग्रह पण बहुवचनातच होईल. हे मीच सांगितलं. याच्या व्यतिरिक्त तुला काय सांगायचं आहे? प्लीज एक्सप्लेन. It was a line same uttered by me and then repeated by you. So I'm asking, what do you mean or what do I mean by this line? की सामासिक शब्द द्विवचनात असेल तर विग्रह एकवचनात, बहुवचनात असेल तर बहुवचनात. What does it mean? तर मी सांगू? हा, बोल. तर पहिल्या शब्दाची प्रथमा करून त्याचे बहुवचन घ्यायचं आणि दुसऱ्या शब्दाची प्रथमा करून बहुवचन घ्यायचं. कधी? जसं लता हा वृक्ष आहे तसं जर सामासिक शब्द, हा ओमला कळालंय पहिल्यांदा एवढ्या लवकर. जर सामासिक शब्द बहुवचनात असेल तर तू म्हणतोस तसं करणार आपण. जर सामासिक शब्द, हे काय आहे? राम काय आहे? विशेष नाम. हा, म्हणजे शब्द आहे. आता या ज्या रेफरन्सने मी शिकवतो, राम काय? शब्द आहे. लक्ष्मण काय? शब्द आहे. बट राम लक्ष्मण सामासिक शब्द. लता इज अ वर्ड, वृक्षाः is a word, but when they come together it means that is a compound word. When a compound word is in dvivachan, that is dual number, while dissolving we are going to use singular. If a compound word is in plural number, then dissolve करताना आपल्याला प्लुरल वापरायचं. कुणाचं? सामासिक शब्द द्विवचनात असेल तर विग्रह एकवचनात, आणि सामासिक शब्द बहुवचनात असेल तर विग्रह बहुवचनात. हे कुणाचं वचन वापरायचंय आपल्याला? दोनही शब्दांचं. पहिल्या शब्दाचं कुठपर्यंत? तत्पुरुष चालतोय तिथपर्यंत. आता आपल्याला दोन्ही शब्दांची विभक्ती वापरायची आहे, प्रथमा. ओके, चला बघा, जर थोडस असं लक्ष द्या. राम शब्द जो आहे तो कोणाप्रमाणे चालेल? देवप्रमाणे. देवः देवौ, देवाः प्रथमा, राईट.
ज्यांना कळालेलं नाही त्यांनी जरा नीट लक्ष द्या. काय भानगड चालू आहे इथे? हे काय चालू आहे? दोन्ही शब्दांची आपल्याला प्रथमा वापरायची. इट्स फाईन, इथपर्यंत आम्हाला कळालं की दोन्ही शब्दांची प्रथमा वापरायची, पण वचन कोणतं वापरायचं? तर त्याच्यासाठी सांगितलं इफ अ कंपाऊंड वर्ड इज इन ड्युअल नंबर, द्विवचनात असेल. आता बघा, राम लक्ष्मणौ, कोणतं वचन आहे? राम लक्ष्मणौ द्विवचन. द्विवचन आहे. द्विवचन असेल तर विग्रह करताना काय करायचंय? एक वचन. कुणाचं? दोन्ही शब्दांचं. कुणाचं एक वचन वापरायचंय आपल्याला? दोन्ही शब्दांचं. मग आता इथे दोन शब्द कोणते? एक आहे राम, दुसरा आहे लक्ष्मण. सो राम च लक्ष्मण च. प्रत्येक शब्दानंतर काय वापरला जातो? च वापरला जातो विग्रह करताना. प्रथमा प्लस च असा विग्रह होत असतो. राम च लक्ष्मण च. ठीक आहे, हे झालं विग्रह. आता जर सामासिक शब्द बहुवचनात असेल, सी लता वृक्षाः राइम्स विथ कम ऑन देव देवौ देवाः. सो जरा नीट बघा कोणत्या वचनात आलाय तो? बहुवचन. बहुवचनात. मग सामासिक शब्द बहुवचनात आहे तर विग्रह करताना आपल्याला दोन्ही शब्दांचं काय वापरायचंय? बहुवचन. लता विल डिक्लाइन अकॉर्डिंग टू, लता विल डिक्लाइन अकॉर्डिंग टू लताः. लता विल डिक्लाइन अकॉर्डिंग टू लताः. वा, लता कुणानुसार चालेल? मला. देवाः. माला. माला माले मालाः प्रथमा. अकॉर्डिंगली लता लते लताः प्रथमा. हा, बट वृक्षः वुड डिक्लाइन अकॉर्डिंग, वृक्ष विल डिक्लाइन अकॉर्डिंग टू देव. देवः देवौ देवाः. वृक्ष वृक्ष वृक्षाः. च. कळालं का? सामासिक शब्द द्विवचनात असेल तर विग्रह एक वचनात, आणि सामासिक शब्द बहुवचनात असेल तर विग्रह बहुवचनात. याच्यातून मला काय सांगायचं होतं ते कळालंय का? येस और नो ऍटलीस्ट? Yes. हा, बोल. याच्यात कोणाला काय विचारायचंय? एक प्रश्न पडला पाहिजे इथे. सर एक प्रश्न एक विचारायचं हा. होतं. नॉर्मल केसेस मध्ये च तर आपण शेवटी लिहितो ना, मग इथे मध्ये पण लिहायचं. नाही, प्रत्येक शब्दानंतर च लिहितो आपण. हा, तू बरोबर. वाक्य ज्यावेळी लिहितोय ना आपण, ज्यावेळी आपण दोन वाक्य जोडतोय, दोन शब्द लिहितोय, तर डेफिनेटली च नंतर येतो, शेवटी येतो. पण विग्रह करताना तो प्रत्येक शब्दानंतर येतो. तसं करण्याचा प्रघात आहे. आता हे असं का केलं तर आपण ते नाही सांगू शकत. जेवणाच्या आधीच हात का धुवायचे? मध्ये जेवण चालू असताना 2-4 घास खाल्ल्यानंतर का नाही धुवायचे? वी कांट से. त्याचा प्रघात येतो. इट्स अ वे ऑफ डुईंग द डिझॉल्युशन. दॅट्स इट. बरोबर आहे, तुझं म्हणणं बरोबर आहे की वाक्य ज्यावेळी आपल्याला जोडायचं असतं किंवा शब्द ज्यावेळी लिहायचे असतात तर आपण वाक्याच्या शेवटी च वापरतो, दोन शब्दांच्या नंतर च वापरतो. पण विग्रह करण्यामध्ये प्रत्येक शब्दानंतर च वापरता. दिस इज द मेथड, दिस इज द वे. आता ते पाणिनीला विचारावं लागेल, बाबा तुम्ही असं का बरं करून दिलं, आमच्या डोक्याचा ताण वाढवला. बट इट्स फाईन, आपण लिहू शकतो. ठीक आहे. हा, याच्या व्यतिरिक्त कोणाला काय विचारायचं आहे? एक प्रश्न पडला पाहिजे ऍक्च्युली. मी ज्यावेळी म्हणतोय ना, सामासिक शब्द द्विवचनात असेल तर विग्रह एक वचनात, आणि सामासिक शब्द बहुवचनात असेल तर विग्रह बहुवचनात. ऍक्च्युली मी हे वाक्य कंप्लीट केल्या एक प्रश्न पडायला पाहिजे होता. When I completed the sentence, सर बहुवचन तर एकाने द्वैवनी पण होऊ शकतं ना? नाही, तो प्रश्न नाहीये. द्विवचनाचं एक वचनात का करायचं? अजून द्विवचनाचं एक वचनात करायचं एकदम सिंपल आहे ऍक्च्युली. राम लक्ष्मण एकत्र आहे म्हणून ते दोन झालेत, दोन एकत्र लिहिलेत. द्विवचन आहे, सेपरेट झाले तर ऑब्व्हियसली एक वचनच येईल ना. हजबंड वाईफ दोघंही जेवायला गेले तर 2 डिश ऑर्डर करणार आहे. एकटे गेले तर 2 डिश कशाला हे करणार आहे? एकच डिश ऑर्डर करणार. सो ऑब्व्हियसली द्विवचनात एकत्र आहे म्हणून द्विवचनात, बाजूला झालं तर एक वचनात. तो प्रश्न नाहीये. सामासिक शब्द द्विवचनात असेल तर विग्रह एक वचनात, सामासिक शब्द बहुवचनात असेल तर विग्रह बहुवचनात. याच्या पुढे इमिडिएटली एक प्रश्न पडायला पाहिजे होता. म्हणजे मला जे सांगायचं असतं आणि तुम्हाला जे ऐकायचं असतं ते खूपच वेगळं. हा, बोला गवळी. सर ते बहुवचनच का असतं? म्हणजे बहुवचनच का असतं? ऑब्व्हियसली आता समजा जंगलात तुम्ही गेलेत, असं म्हटलं की जंगलात लता वृक्ष, खूप सारी झाडं, खूप सारे वेली होत्या. ऑब्व्हियसली ते वेगवेगळे केल्यानंतर पण खूप सारेच असणार आहेत ना. झाडं वेगळे केले आणि वेली वेगळ्या केल्या तर ते खूप सारेच असणार आहेत. विग्रह बहुवचनातच का करायचं असं? हा, मी तेच सांगतोय मी. समजा आपण म्हणतोय की जंगलामध्ये आम्ही खूप झाडं वेली पाहिल्या. आता तुम्ही असं जरी म्हटलात मी जंगलामध्ये खूप झाडं पाहिली, मी जंगलात खूप वेली पाहिल्या, तरी वेली अनेकच राहणार आहे, झाडं पण अनेकच राहणार आहे. त्याचं होईल मी जंगलात एक झाड पाहिलं, एक वेली पाहिली, संपलं, जंगल फिनिश, बाहेर घेऊन गेला आम्ही, सफारी पूर्ण.
बहुवचन आहे तर ऑब्व्हियसली ते बहुवचनातच राहणार आहे ना. हा, द्विवचनाच्या केसमध्ये ऑब्व्हियसली दोघं जण सेपरेट झाले तर ऑब्व्हियसली एक एकच येईल ते, तो प्रश्न नाहीये. सामासिक शब्द द्विवचनात असेल तर विग्रह एकवचनात, सामासिक शब्द बहुवचनात असेल तर विग्रह बहुवचनात. इमिडिएटली देयर शुड बी अ क्वेश्चन. ओ माय गॉड, कुणाला प्रश्नच पडत नाहीत, उत्तर देत नाही, प्रश्नही पडत नाहीत, कुणीच नाही. काय कुणाला असा प्रश्न नाही पडत, सर सामासिक शब्द एकवचनात असला तर काय? असा कुणालाच प्रश्न पडला नाही. मी जेव्हा सांगतोय सामासिक शब्द द्विवचनात असला तर विग्रह एकवचनात, सामासिक शब्द बहुवचनात असला तर विग्रह बहुवचनात, असा प्रश्न नाही पडला. सामासिक शब्द एकवचनात असला तर काय करायचं सर? अरे पडायला पाहिजे की नाही पडायला पाहिजे हा प्रश्न? कमीत कमी तेवढं तर सांगा, हो नाही. हो सर. हा, प्रश्न पडायला पाहिजे की नाही पडायला पाहिजे? नो की हो? हो. हो. प्रश्न पडायला पाहिजे ना. व्हेरी गुड. किती जणांना पडला मग आता प्रश्न? किती जणांना हा प्रश्न पडला की सामासिक शब्द एक वचनात असलं तर काय करायचं मग? व्हेरी गुड, व्हेरी गुड. अरे विडपटांनो, हा प्रश्नच नाही पडायला पाहिजे. हा प्रश्नच नाही पडायला पाहिजे. काय सांगताय सर? प्रश्नच नाही पडायला पाहिजे हा. किती जणांना असं वाटलं नाही 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 हा प्रश्नच नाही पडायला पाहिजे? हा सर तुम्ही सांगताय तर नसेल काय नाही पडायला पाहिजे, उगीच पडला आम्हाला. हा प्रश्नच नाही पडायला पाहिजे असं किती जण? हा बोल प्रांजली. सर जर एक वचनात असेल तर ते समास कसं म्हणजे? व्हेरी गुड. नववीला आहे की दहावीला बेटा तू? 10वी. व्हेरी गुड. दॅट्स अ गुड आन्सर. इट्स अ कॉमन सेन्स. त्यांना ज्यांना प्रश्न पडला, अरे समास इट मीन्स ऍटलीस्ट देर शुड बी टू. लग्नात एकाच लग्न करणार का? कमीत कमी दोघं तर पाहिजे, बाकीचे नसले तरी. कोर्टात कमीत कमी 3-4 तर लागतात, साक्षीदार 2-4. समास आहे म्हटल्यानंतर कमीत कमी तिथे किती शब्द असतील? 2. मग दोघं मिळून ते एक कसं होतील? ते हिंदी पिक्चरचं गाणं आहे, तुम मिले हम मिले एक बन गए. अरे कमीत कमी दोघं लागतील. दोघं असतील म्हणजे एकतर ते द्विवचन होईल, नाही तर बहुवचन होईल. एक वचन कसं होईल? सामासिक शब्द एक द्वंद्व बद्दल चाललंय, तर पुरुष वगैरे वगैरे तिकडे तो एक वचनात असतो. इतर द्वंद्वच्या केसमध्ये एक वचनात तो कधीच येणार नाही. आला तर तो इतर द्वंद्व होणार नाही, हे पण सांगून ठेवतोय. सो कॉमन सेन्स. मी एवढं सांगतोय की द्वंद्व म्हणजे 2 अमकं तमकं, एवढं गाणं कशाला म्हटलं मग आधी सुरुवातीला? तुम्ही काय म्यूट करून बसले होते का रे सुरुवातीला? मी काय सांगत असतो ना? 2 आहेत म्हणजे कमीत कमी द्विवचन, जास्तीत जास्त बहुवचन. एक वचन कुठली पॉसिबिलिटी? देयर इज नो पॉसिबिलिटी ऍट ऑल ऑफ सिंग्युलर वर्ड. असला तर तो इतरेतर द्वंद्व होणार नाही. हॅव आय मेड मायसेल्फ क्लिअर और स्टिल नॉट? अरे बाबांनो, आता तरी कळलंय का? मला ना ऑल टाइम प्रश्न असतो की मी काय येस करतोय. सर. हा, प्रश्न आहे का याच्यावर? कुणाला काय विचारायचं नो सर. नाही ना? ओम भूर्भट स्वाहा. प्रश्न आहे काय विचारायचं आहे? सर कळालंय? हा बोल. शाळेत असं सांगितलं होतं की जेव्हा बहुवचन असेल तेव्हा आपण एक द्वी घेऊन सण आणि एक घेऊन सण चालेल का? काय काय काय? म्हणजे तो पहिला शब्द द्विवचन आणि दुसरा शब्द एकवचन घेऊन सण चालेल? नाही नाही, असं कसं होईल? सांग, उदाहरण सांग. कोणतं उदाहरण सांगितलं त्यांनी? सांगितलं ना, असं जर सांगितलं त्याच्यानंतर त्यांनी उदाहरण पण सांगितले असतील ना काही. मला पण ऐकू दे, माझ्या ज्ञानात भर पडेल. एवढ्या वर्षापासून मी शिकवतोय, मला असं तर काही एखादं उदाहरण आलं? ते उदाहरण म्हटले सांग एखादं. 3 चिमण्या असतील तर आपण त्यांना 2 चिमण्या म्हणजे 3. तू मला उदाहरण सांग, त्यांनी जे उदाहरण सांगितलं ते. बाकीचे दे सोडून. संस्कृत वर्ड सांग, कोणता वर्ड सांगितला ज्याच्यामध्ये असं असं होतं. आठवत नाही. तू रेफर करून मग मला सांग, काही प्रॉब्लेम नाही. हा, शोधून ठेव, पुढच्या लेक्चरला सांगितलं तरी चालेल की एखादं एक द्विवचन येईल, एक बहुवचन येईल, असं एक द्विवचन येईल, एक एकवचन येईल, असं काहीतरी. हा, इथपर्यंत कळालं? सामासिक शब्द बहुवचनात असेल तर विग्रह बहुवचनात करायचा. फक्त ना इथे लक्षात ठेवायचं एक्सेप्शन, अपवाद. हा, प्रॉपर नाउन्स.
म्हणजे समासामधले सगळे शब्द जर प्रॉपर नाउन्स असतील तर मात्र हा नियम लागू नाही पडणार. म्हणजे बहुवचन असेल तर बहुवचन. म्हणजे फॉर एक्झाम्पल असा जर वर्ड आला राम लक्ष्मण भरत शत्रुघ्न, किती शब्द आहे याच्यामध्ये? 3 आता 4 बोलायला येत नाही का? 4 चार. राम लक्ष्मण भरत शत्रुघ्न. आता सामासिक शब्द बहुवचनात आहे. देवः देवौ देवाः राम लक्ष्मण भरत शत्रुघ्नाः. सो इट्स इन प्लुरल डेफिनेटली. बट त्यात आलेले शब्द म्हणजे त्या सामासिक शब्दामध्ये असलेले शब्द काय आहेत? लिहून दिले नाही समास. त्यात. विशेष नाम. विशेष नाम आहेत. प्रॉपर नाउन्स आहेत. राम प्रॉपर नाउन आहे, लक्ष्मण प्रॉपर नाउन आहे, भरत प्रॉपर नाउन आहे, शत्रुघ्न अल्सो प्रॉपर नाउन. मग सरांनी काय सांगितलं की बहुवचनात असेल तर बहुवचनात. हा, बट जर सामासिक शब्दातले शब्द जर काय असतील, विशेष नाम असतील, तर हा नियम लागू पडणार नाही. मग काय करायचं? ऑब्व्हियसली विशेष नाम म्हटलं म्हणजे ते सिंग्युलरच असणार आहे. विशेष नाम प्रॉपर नाउन इट मीन्स की ते एका व्यक्तीचं आहे ना, सो इट शुड ऑलवेज बी इन सिंग्युलर. सो तिथे विग्रह कसा करणार? रामः च. बोला पटकन. लक्ष्मणाच. पुढे हा, चालू दे ट्रेन. किती लांब गेली तरी काही प्रॉब्लेम नाही, पण आपण एक वचनच वापरणार कारण त्यातले शब्द म्हणजे सामासिक शब्दातले शब्द हे सगळे विशेष नाम आहेत. त्यांचं बहुवचन नाही वापरायचं. लता वृक्ष हा च राहिला. च राहिला. सो जे काही शब्द असतील त्या सगळ्यांनंतर आपल्याला च वापरायचं. दॅट्स इट. आणि ते एक वचनात वापरायचे विशेष नाम असल्या कारणे. हॅव आय मेड माय सेल्फ क्लिअर सो फार? येस. हा, कळालंय की अजूनही इतर द्वंद्व अंधारातच आहे. लेट्स मूव्ह टू द नेक्स्ट कंपाउंड. दॅट इज इतरेतर द्वंद्वचा भाऊ, सख्खा चुलत. कोण? समाहार द्वंद्व. व्हेरी गुड. समाहार द्वंद्व. समाहार द्वंद्व कसा ओळखायचा? इथे लिहायचं. मराठीमध्ये विग्रह कशाने होईल? आणि, अँड. आता काय करणार? इकडे पण आणि इकडे पण आणि. अरे प्रश्न नाही पडत का? ओळखणार कसं? इकडे पण विग्रह आणि होतो, इकडे पण आणि. कसला युनिकनेस? सिमिलॅरिटी. काय शाळेत शिकवलं नाही कधी समास? नाही. व्हेरी गुड. सिमिलॅरिटी. व्हॉट काइंड ऑफ सिमिलॅरिटी? ते तर ते कर्मधारेमध्ये होईल ना. सिमिलॅरिटी तिथे आली. मुखचंद्रम, चंद्रासारखे मुख. हा, ह्या दोघांमध्ये काय फरक? इकडे पण आणीने होतो, इकडे पण आणीने विग्रह होतो. एनी क्ल्यू? Anything, whatever you have learned in schools? Nothing. Totally blank, just like a slate. लिहायच्या पुढे यमक वनम शब्दाशी जुळेल. Rhymes with vanam. Not the forms of vanam, just the word vanam. Rhymes with vanam. Rhymes with vanam. आणि त्यातही लक्षात ठेवा 4 टाइप्स ऑफ रिलेशन्स युजली त्याच्यामध्ये असतात. एक, प्राण्यांचे अवयव, ऑर्गन्स ऑफ एनिमल्स. 1 2 3 नंबर देऊन घ्या. 4 काइंड्स ऑफ रिलेशन. युजली 4 काइंड्स ऑफ रिलेशन्स आर देअर. सामान्यतः 4 प्रकारचे संबंध त्या 2 शब्दांमध्ये असतात. जे 2 शब्द समासामध्ये आलेले आहेत हे 4 प्रकारचे संबंध असतात. युजली देर आर 4 काइंड्स ऑफ रिलेशन्स. फर्स्ट, ऑर्गन्स ऑफ एनिमल्स, प्राण्यांचे अवयव. देन सैन्याचे विभाग. सैन्याचे विभाग, डिफरंट डिव्हिजन्स ऑफ आर्मी. डिफरंट डिव्हिजन्स ऑफ आर्मी सांगतो मी, उदाहरण सांगतो म्हणजे कळेल. देन प्राण्यांचे अवयव, सैन्याचे विभाग. सूक्ष्म जंतू, टायनी क्रीचर्स. टायनी क्रीचर्स, प्राण्यांचे अवयव, सैन्याचे विभाग, सूक्ष्म जंतू. आणि वाद्यवादक, वाजणारा आणि वाजवणारा. वाद्यवादक असंही वाजणारे वाजवणारे.
वाद्यवादक, अँड इन्स्ट्रुमेंट अँड द प्लेयर. त्यातला लास्ट जो आहे तो स्किप, म्हणजे तुम्ही 4 संबंध असतात म्हणून मी सांगितलं. बाकी युजली फोर्थ विचारलं जात नाही, त्याची उदाहरणं पण नाही तुमच्या टेक्स्टमध्ये, आणि आउट ऑफ टेक्स्ट विचारलं जात नाही ना. सो यू कॅन स्किप दी फोर्थ वन. वरचे जे 3 आहेत ते बघून घेऊयात. पहिलं काय लिहिलं? प्राण्यांचे अवयव. सी, नासिका मुखम. नासिका मुखम. हा, आता एक लक्षात ठेवा, इथे जेव्हा आपण म्हणतोय ना की समाहार, समाहार मीन्स अ ग्रुप. समाहार शब्दाचा अर्थ होतो ग्रुप. ओके, आणि ग्रुप इज ऑलवेज ऍड्रेस्ड ऍज अ सिंग्युलर वर्ड. कळतंय का मी काय बोलतोय? की इथे एकटाच व्यक्ती आहे ज्याला नाही कळत आहे. ग्रुप इज ऑलवेज ऍड्रेस्ड ऍज सिंग्युलर वन, सिंग्युलर नाउन. फॉर एक्झाम्पल कलेक्टिव्ह नाउन्स साठी तुम्ही काय वापरतात? इज और आर. इंग्लिश मिडियमचे जे आहेत त्यांना इंग्लिश मध्ये सांगू देतो, नंतर मराठी सांगेन. कलेक्टिव्ह नाउन. They are. Can you give me example of collective noun? Please give me the example of collective noun. Flock of sheep. Okay, अजून? Bunch of banana. बरोबर. There was a bunch of banana or there are bunch of banana. Bundles, आता तू बंडल्स म्हटला तर प्लुरल होईल. There is a bundle. Army is very strong. आर्मी इज व्हेरी स्ट्रॉंग. इट मीन्स की आर्मी मधले सोल्जर्स, एकच सैनिक उभा आहे आणि आपण म्हणतो आर्मी इज व्हेरी स्ट्रॉंग. अरे समजतंय का? आर्मी इज मार्चिंग की आर्मी आर मार्चिंग, असं वाचलंय कुठल्या टेक्स्टबुक मध्ये? वाचता का? पहिली गोष्ट तो प्रश्न आहे. अरे नाही समजते का मी काय बडबडतोय? कलेक्टिव्ह नाउन, समूहवाचक नामं नेहमी एकवचनात वापरली जातात. ठीक आहे, कळालं तर कळालं, नाही तर तुम्ही नंतर परत या वाक्यावरती विचार करा आणि मग समजेल. हा, म्हणजे मराठीमध्ये कसं, मी पक्ष्यांचा थवा पाहिला, एकच असेल तर मी पक्ष्यांचा थवा पाहिला. थवा इट मीन्स एक पक्षी उडत होता, आपण त्याला मी पक्ष्यांचा थवा पाहिला असं करता. थवा म्हणजे थवा एक, पण त्याच्यात पक्षी अनेक असतात, पण तो आपण एक वचनासारखा वापरतो. अरे हो की नाही? हो. एक सैनिक तुम्हाला घरी भेटायला आला पुष्पगुच्छ घेऊन. आमच्या घरी काल सैन्य आलं होतं, सैन्य हातात फुलं घेऊन, असं बोलतात? नाही ना. म्हणजे कळतंय, समूहवाचक नामं नेहमी एक वचनात वापरली जातात. हॅव आय मेड मायसेल्फ क्लिअर? यांच्या माध्यमातून समूहवाचक नामं नेहमी एक वचनात वापरली. अरे बाळबोध, पहिली दुसरी शिकवल्या पाहिजे, हे शिकलं पाहिजे किंवा शिकले असाल. हाईट झाली तुमच्या ज्ञानाची, अज्ञानाची, आणि जाऊ दे आता काय काय बोलायला होतं. सो दिस इज अ कलेक्टिव्ह वर्ड, सो दॅट्स वाय युज्ड इन सिंग्युलर. नाही तर मग मगाशी सर तुम्ही मगाशीच म्हणाले होते ना दोन आहे तर मग एक कसे झाले? लग्न बिग्न सगळं काय काय सांगितलं तुम्ही, हम मिले तुम मिले, आणि इथे तर झालं तुमचं, इथे हिंदी पिक्चर चालू करून दिला तुम्ही, इकडे ट्रेलर दाखवला. इथे एक वचनात का आला? अरे सगळं काय मीच सांगायचं का इथे? इट्स अ कलेक्टिव्ह नाउन नाव. समाहार, समूह झाला तो. वी आर ऍड्रेसिंग इट ऍज अ ग्रुप. त्याच्या नाकातोंडावर त्यांनी कागद फेकले. आता तो ऍज अ वर्ड म्हणून वापरलाय. आता नासिका मुखम, नासिका म्हणजे नाक, कापू नका माझं म्हणजे झालं परीक्षेत चुकीची उत्तर देऊन. नासिका मुखम, आणि कमी पडले सांगू नका, सोनवणे सरांकडे शिकत होतो. सो नासिका काय? पटकन रे. अरे अवयव आहे, अवयव. हे बघा, हे नाक. ऑर्गन ऑफ बॉडी, ऑर्गन ऑफ एनिमल. वी आर ऑल्सो एनिमल, ह्युमन बीइंग्स. मुखम काय? थोबाड, पार्ट ऑफ अ बॉडी. सो प्राण्यांचे अवयव. आणीनेच डिझॉल्व्ह झालं ना, नाक आणि तोंड कशाने डिझॉल्व्ह झालंय? काय? नासिका मुखम कशाने डिझॉल्व्ह झालंय? आणि बरोबर, पण त्याचं यमक कोणाशी जुळलं?
वनमशी जुळतंय ना वनम. हे. नासिका वनम. मुखम वनम. वनम. एवढा असा वर्ग मी कधी पाहिला नव्हता, एवढा थंड. हा, कशाचा काय धचा मग कळायचा पत्ता नाही. आता विग्रह करताना काय करायचं जरा नीट लक्ष द्या. विग्रह करताना ऑब्व्हियसली तो प्रथमेत राहणार आहे, ते काही सांगायची गरज नाहीये, राईट. प्रथमा तर असणारच आहे. विग्रह करताना जर द्विवचन असेल तर शेवटी एतयोः समाहार म्हणायचं. सांगतो काय भानगड आहे. एतयोः समाहार. आणि जर बहुवचन असेल तर शेवटी पुल्लिंग नपुंसकलिंग असेल म्हणजे शब्द सांगेन ते काय ते. एतेषां समाहार. काय म्हणायचं? एतेषां. हे पुसलं चालेल ना? येस. एतेषां समाहारः हा शब्द लिहायचा. मी वरच खाली कॉपी पेस्ट, जागा नाही तिकडे. आणि जर बहुवचन असेल मात्र शब्द स्त्रीलिंगी असतील तर आपण म्हणायचं एतासाम समाहार. हे तुम्हाला पाठ करायला लागेल. एतेषां पुल्लिंग नपुंसकलिंग बहुवचन, आणि जर स्त्रीलिंग बहुवचन असेल तर एतासाम समाहार. उदाहरण सांगतो म्हणजे कळेल. नासिका मुखम. बोला, प्रथमा वापरायची. नासिका चालेल. मालाप्रमाणे किती असतात? अरे नाक किती असतात एका वेळी? एकच. वन. एक. म्हणून एक वचन वापरलं. त्याच्यानंतर मुखम नपुंसकलिंगी शब्द आहे ना, म्हणून तो ते वन प्रमाणे चालवला. मुखम च. आता सांगा मिळून किती झाले? टू. दोन. मग नासिका च मुखम च पुढे काय म्हणायचं आपल्याला? एतयोः समाहार. काय म्हणायचं पुढे? एतयोः समाहार. कारण दोन झाले ना ते. तेच जर समजा विग्रह असं असतं, सॉरी, उदाहरण जर सपोज असं असतं, हस्तपादम. काय शब्द आहे? हस्तपादम. त्यांनी त्याचे हातपाय बांधून टाकले. नालायकच एवढं होतं. सो हस्तपादम. आता विग्रह करताना काय करायला लागेल? द्विवचन. कारण हात किती आहेत? दोन आहेत. दोन आहेत. हस्तौ. म्हणून हस्तौ. हस्तौ च. आणि पाय पण किती असेल माणूस असाल तुम्ही तर? दोन. त्याच्यामुळे पादौ च. पुढे काय म्हणायचं? एतेषां. एतयोः. कोण आहे एतयोः पचकलं मध्येच? अरे दोन आणि दोन मिळून चार होतात. चार. दोन हात दोन पाय मिळून चार होतात. बालवाडीत नापास झाला होता का? हा, हे दोन आणि हे दोन मिळून किती होतात तुमच्याकडे? बालवाडीत शिकवलं नाही? 2 + 2 बरोबर 2. 2 + 2 बरोबर 2. काय डोकं लावतात रे? एवढी प्रचंड बुद्धिमत्ता येते कुठून तुमच्याकडे? हस्तौच पादौच एतेषां समाहार. कारण आता हे अनेक झाले ना. काय सांगायचं. हा, चलो देन युकालिक्षम. पुढचा एक शब्द घेतोय मी. युकालिक्षम. युका म्हणजे उवा, लिक्षम म्हणजे लिखा. एकदम सूक्ष्म जाणतो ना, बारीक डोक्यात असतात. असतील तुमच्याकडे माहित नाही. स्त्रीलिंगी आहेत. त्याच्यामुळे विग्रह कसा करावा लागेल? युकाहा च लिक्षाहा च. हा ठीक आहे. आता तुम्हाला हे शब्दांचे अर्थ माहिती नसतील, पण जेव्हा टेक्स्टबुक मध्ये येतात ना त्याच्यामुळे मग नंतर कळून जातात अर्थ. तो काही एवढा मोठा भाग नाही. मालाप्रमाणे चाललेले आहेत. त्याच्यामुळे मग आपल्याला शेवटी काय म्हणायला लागेल? युकाहा च लिक्षाहा च एतासाम समाहारः. स्त्रीलिंगी होते म्हणून. ठीक आहे, कळालं मग उदाहरण? त्याच्यात कोणाला काय विचारायचंय? गरज नाही. काय काय काय? हो सर. समाहाराच्या पुढे तेवढं एंड करून द्यायचं ना. हो, समाहाराच्या पुढे दंड द्यायचा स्वतःच्या हाताने. हा, असं लिहायचं. हस्तौच पादौच एतेषां समाहार फुल स्टॉप दंड. मग विग्रह होईल. इथे माझ्याकडे जागा नाही म्हणून मी ते खाली रेनबो चालू आहे माझा. चल, इफ यू वॉन्ट टेक अ स्क्रीनशॉट अँड देन विल स्टॉप क्विकली. घेतला सर. चलो, हैव नाइस डे. एनी क्वेश्चंस इन इतर द्वंद्व और समाहार द्वंद्व?
नो सर. नो सर. हा ओम, तुला जे काही जे सांगितलं ना तू कुठले द्विवचन वगैरे असेल तर मला पाठव बरं का. मी पण माझ्या संग्रही ठेवीन. संग्रहालय बनवावं लागेल मला त्याचं. एवढे असे विशिष्ट समास कोणी शिकवले त्यांचं नाव पण सांग मला. अशी काही उदाहरणं सापडली तर. टेक्स्टबुक मध्ये तर नाही तुमच्या 8वी 9वीच्या नाही 10वीच्या पण नाही. पण जर समजा तुम्हाला काही शिकवलं असेल असं काही, प्लीज डू टेल मी. चलो देन लेट्स स्टॉप हियर. हॅव अ नाइस डे. Bye, sir. Thank you.